बुद्धभूमीचे ट्रस्टी त्यांचा त्या ठिकाणी गैरसमज होता आणि त्या ठिकाणी वादाची खिणगी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा त्या ठिकाणी प्रयास चालू होता। काही समाजकंटक जे कल्याण शहराच्या बाहेरून येऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते आणि तो प्रयत्न त्यांचा हाणून पाडलेला आहे। आपल्या या कल्याण शहराला अशोकनगर या ठिकाणी बुद्धभूमीच्या ठिकाणी खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी मोठ्या प्रमाणात निधी 50 करोडचा निधी सध्या उपलब्ध केला आहे। जवळजवळ 200-300 करोडच्या वरती त्या ठिकाणी निधी लागणार आहे, कारण त्या ठिकाणी एक पर्यटक स्थळ निर्माण होणार आहे। बौद्ध विहार त्या ठिकाणी मठ तयार होणार आहे, बौद्ध मठ तयार होणार आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात स्मारक उभं राहणार आहे। बुद्धांची भव्य दिव्य मोठ्या प्रमाणात मूर्ती त्या ठिकाणी प्रस्थापित होणार आहे। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शालेय वसतिगृह, कॉलेज आणि आपल्या कल्याण शहराला ज्याची कुणकुण भासत होती असं भव्य दिव्य हॉस्पिटलचं निर्माण होणार आहे, ते पण 300 बेडचं। आणि मोठ्या प्रमाणात ज्या सुखसुविधा त्या ठिकाणी लागणार आहेत त्या तिथे तशा प्रकारचं DPR निर्माण करतायत खासदार साहेब। येणाऱ्या 15-20 दिवसानंतर निर्माण होणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला भव्य दिव्य असं आपल्या शहराला पर्यटक स्थळ प्राप्त होणार आहे, जे पर्यटक स्थळ असं असणार आहे की देशबाहेरील सुद्धा लोक त्या ठिकाणी त्याचं दर्शन घ्यायला येऊ शकतात। आज 10 तारखेला माननीय समाज कल्याण मंत्री माननीय संजय शिरसाट यांच्या दालनामध्ये जे गेल्या अनेक दिवसापासून बुद्धभूमीच्या संदर्भामध्ये अनेक वेगवेगळे विषय होत होते आणि आरोप प्रत्यारोप होत होते, त्याला कुठेतरी एका ठिकाणी यावं आणि तिथून कुठेतरी तोडगा निघावा म्हणून माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून समाज कल्याण न्यायमंत्री माननीय संजय शिरसाट यांच्या दालनामध्ये एक बैठक झाली आणि त्या ठिकाणी सर्व म्हणजे बनतेजी असतील, श्यामदादा गायकवाड असतील, सर्व रिपब्लिक पार्टीचे म्हणजे आनंदराज आंबेडकर असतील, वंचितचे सर्व कार्यकर्ते असतील, असे अनेक समाजातले लोक, त्याचप्रमाणे MMRDA आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त, DCP कार्य म्हणजे जेवढे पण ज्या शासकीय यंत्रणा आहेत त्या सगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून तिथे एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सगळ्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर अनेक त्यांचे सुझाव त्या ठिकाणी ऐकले। त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्या भूमीवर काय काय निर्माण करायचं, तर तिथे एक मल्टीस्पेशालिटी 300 बेडचं हॉस्पिटल करायचं, एक मोठा बुद्धगयाच्या तुलनेने स्तूप त्या ठिकाणी विहार निर्माण करायचं, विपश्यना केंद्र निर्माण करायचे, कॉलेज निर्माण करायचे, हॉस्पिटल्स तुमचे एक वसतिगृह निर्माण करायचे, असे विविध असा उपक्रम त्या ठिकाणी करायचा आहे।